नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। सर्वप्रथम सर्वांना मेरी क्रिसमस। आज आपण क्रिसमस स्पेशल बघणार आहोत। सुपर स्पॉन्जी असे डोनट, तेही तोंडात विरघळेल असे। आता आपल्याला बेकरी मधून किंवा मार्केट मधून डोनट आणायची गरज नाही, आपण घरच्या घरी सुपर स्पॉन्जी डोनट बनवू शकतो। आज मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। डोनट बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी स्वच्छ चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चम्मच पिठी साखर, 3 चम्मच बटर घेतलेला आहे। हे बटर सॉल्टेड आहे। तुम्ही जर अनसॉल्टेड बटरचा वापर करणार असाल डोनट बनवताना, तर डो बनवताना 1/4 चम्मच मिठाचा वापर करावा। त्यानंतर 2 चम्मच मिल्क पावडर, 1 चम्मच ईस्ट, चॉप केलेले बदाम, 4 चम्मच पिठी साखर। डोनट डेकोरेट करण्यासाठी मी सिल्वर बॉल्स आणि गोल्डन बॉल्स घेतलेले आहे। त्यानंतर 1 कप दूध घेतलेला आहे। इथे मी एका वाटीमध्ये 1/4 कप दूध घेतलेला आहे। 2 ठिकाणी दूध घेण्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यानंतर इथे चॉकलेट सिरप घेतलेला आहे मी डोनट डेकोरेट करण्यासाठी। डोनट बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ईस्टला ऍक्टिव्ह करून घ्यायचा आहे। त्यासाठी एका वाटीमध्ये दूध घेतलेला आहे। हे दूध गरम आहे, खूप जास्त थंड नाही की खूप जास्त गरम नाही। आता त्यामध्ये 2 चम्मच पिठी साखर ऍड करायची। आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दुधामध्ये। साखर ऍड केल्यामुळे ईस्ट लवकर ऍक्टिव्ह होतं। आता यामध्ये ईस्ट टाकून घेऊया। आता इथे आपण एकदा हलवून घेऊया हे। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं असेच ठेवायचं। आता आपलं ईस्ट ऍक्टिव्ह होईपर्यंत आपण आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेऊया। त्यासाठी एका बाउलवर मी चाळणी ठेवलेली आहे। आता यामध्ये मैदा ऍड करून घेऊया। आता यासोबतच मिल्क पावडर ऍड करून घेऊया। त्यानंतर 4 चम्मच पिठी साखर। आता आपल्याला हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे। आता इथे मी सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे। इथे बटर रूम टेम्परेचरवर आहे, खूप जास्त थंड नाही घ्यायचं। आता आपल्याला हे बटर छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्यामध्ये। बटर ऍड केल्यामुळे डोनट छान सॉफ्ट तयार होतात। आता तुम्ही बघू शकता आपलं बटर छान मिक्स झालेलं आहे सर्व साहित्यामध्ये। हे बघा, आता तुम्ही बघू शकता आपलं ईस्ट पण छान ऍक्टिव्ह झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण मैद्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे ईस्टचं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे लागेल त्याप्रमाणे दूध ऍड करायचं आहे आणि एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे। दूध इथे कोमट घेतलेलं आहे मी। आता तुम्ही बघू शकता आपला डो रेडी झालेला आहे। आता आपल्याला या डोची मसाज करायची आहे 10 ते 15 मिनिटं, म्हणजे आपले डोनट छान तयार होतील स्पॉन्जी। त्यासाठी मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे। आता यावर हे डोनटचं डो काढून घेणार आहे आणि याला छान मसाज करून घ्यायची आपल्याला 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं। जेवढी जास्त मसाज करू तेवढे जास्त डोनट छान तयार होतात। आता आपला डो रेडी झालेला आहे। आता आपल्याला हा डो एका बाउल मध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि 1-2 तासापर्यंत फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे डोची साईज पण डबल होते। आता ह्या बाउलवर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि शक्यतो हा बाउल कुठल्याही गरम जागेवरच ठेवायचा। जिथे जास्त थंडपणा असेल तिथे नाही ठेवायचा, कारण आपण थंड प्लेसवर जर ठेवलं तर डो फर्मेंट होत नाही। आता इथे 2 तास झालेले आहे। आपला डो सेट करण्यासाठी ठेवला होता मी। हे बघा, तुम्ही बघू शकता डोची साईज डबल झालेली आहे।
आता आपल्याला हलक्या हाताने पंच करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये असलेली हवा निघून जाईल. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट डो तयार झालेला आहे आपला. आता आपला डो रेडी झालेला आहे. आता आपल्याला या डोचे 2 पार्ट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला यापासून डोनट तयार करून घ्यायचे आहे. आता मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे. आता यावर मैदा डस्ट करून घेऊया. आणि आता आपल्याला इथे डोनट तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी डोची एक मोठी थिक पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही करायची, हलक्या हाताने लाटून घ्यायचं. इथे आपल्याला अर्धा इंच जाड ठेवायची आहे पोळी लाटताना. आता तुम्ही बघू शकता तिथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. पोळीची थिकनेस तुम्ही बघू शकता किती जाड आहे. डोनट बनवताना कधीही पातळ पोळी नाही लाटायची, जाडच ठेवायची. आता आपल्याला यापासून डोनट तयार करून घ्यायचे आहे. डोनट तयार करण्यासाठी मी अशा प्रकारचा डब्बा घेतलेला आहे. तुमच्याकडे डब्बा नसेल तर तुम्ही ग्लास पण घेऊ शकतात किंवा डोनट कटर पण यूज करू शकतात. आता आपल्याला याचे डोनट तयार करून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे. आता आपल्याला इथे छोटस गोल करून घ्यायचं आहे. गोल करण्यासाठी मी अशा प्रकारचं छोटस झाकण वापरणार आहे. कंटिन्यू मैद्यामध्ये बुडवून घ्यायचं झाकण. आता इथे एक्स्ट्रा राहिलेला पार्ट काढून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे आपलं एक डोनट तयार झालेला आहे. आता हे डोनट आपल्याला बटर पेपरवर ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकटणार नाही. तुम्ही बघू शकता किती सहज घरी तयार करता येतात डोनट. अशा प्रकारे मी राहिलेले सर्व डोनट तयार करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपले सर्व डोनट तयार झालेले आहे. आता आपल्याला या डोनटवर ऑइल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वरची लेअर कडक होणार नाही. आता तुम्ही बघू शकता मी सर्व डोनटला ऑइल लावून घेतलेला आहे वरच्या साईडने. आता यावर आपल्याला रुमाल टाकायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे आपले डोनट अजून राईज होईल. आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता तिथे आपले डोनटची साईज डबल झालेली आहे. आता आपल्याला हे डोनट तळून घ्यायचे आहे. आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. ऑइल पण आपलं छान गरम झालेलं आहे डोनट तळण्यासाठी. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची, खूप जास्त हाय नाही ठेवायची. आता यामध्ये आपल्याला हे डोनट ऍड करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता ऑइल खूप जास्त गरम नाही. तुम्ही बघू शकता आपले डोनट सहज ऑइलच्या वरती येत आहे. हे बघा इथे मी 4 डोनट ऍड केलेले आहेत तळण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता आपले सर्व डोनट ऑइलच्या वरती आलेले आहे. आता आपल्याला एक साइड चांगली तळून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं. खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला डोनटला. आता इथे मी डोनट पलटी मारून घेणार आहे आणि दोन्ही साइडने छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपले डोनट रेडी झालेले आहे. आता आपल्याला हे डोनट ऑइल मधून बाहेर काढून घ्यायचे आहे. हे बघा आपले डोनट किती छान तयार झालेले आहे. आता अशा प्रकारे राहिलेले सर्व डोनट मी तळून घेणार आहे.
अशा प्रकारे आपले सर्व डोनट तयार झालेले आहे। आता मी तुम्हाला एक डोनट तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे डोनट तयार झालेले आहे। हे बघा, हे बघा किती स्पॉन्जी डोनट तयार झालेले आहे आपले। तुम्ही बघू शकता, हे बघा। आता आपल्याला हे डोनट डेकोरेट करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला हे डोनट चॉकलेट सिरप मध्ये डिप करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे चॉकलेट सिरप मध्ये डिप करून घ्यायचे आहे आपल्याला डोनट, आणि एक्स्ट्राचं सिरप काढून टाकायचं आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे राहिलेले मी सर्व डोनट असेच चॉकलेटने कोट करून घेणार आहे। आता मी इथे सर्व डोनट चॉकलेट सिरपने कोट करून घेतलेले आहे। आता आपल्याला यावर टॉपिंग लावून घ्यायचे आहे। त्यासाठी मी सिल्वर बॉल्सचा यूज करणार आहे। हे बघा, सिल्वर बॉल्स लावल्यामुळे किती छान डोनट दिसत आहे आपले। काही डोनट्स वर स्काय ब्लू आणि गोल्डन बॉल्स लावून घेणार आहे। हे बघा, आपल्या डोनटला किती छान लुक आलेला आहे। आता इथे एका डोनट वर मी तुम्हाला ड्राय फ्रुट्सची कोटिंग लावून दाखवते। हे बघा, ड्राय फ्रुट्स पण लावल्यामुळे किती छान दिसतंय आपले डोनट। तुम्हाला जे ड्राय फ्रुट्स आवडत असेल तुम्ही ते लावू शकता चॉप करून डोनट वर। अशा प्रकारे मी सर्व डोनट डेकोरेट करून घेणार आहे। आता आपले सर्व डोनट डेकोरेट झालेले आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता किती छान डोनट तयार झालेले आहे, किती सुंदर दिसत आहे। चला तर मग वाट कशाची बघता, या क्रिसमसला हे डोनट बनवून सर्व फॅमिलीसह एन्जॉय करा। मस्तपैकी तोंडात विरघळेल असे स्पॉन्जी डोनट तयार झाले आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील।